मेष राशीसाठी हा महिना प्रत्येक गोष्टीमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा सिद्ध होणार आहे। महिन्याची सुरुवात तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अनुकूल राहण्याची शक्यता आहे, परंतु महिन्याचा शेवट तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही किंवा अपेक्षेप्रमाणे परिणाम देणारा राहणार नाही। तरी तुमची जी कोणती महत्त्वाची कामे करावयाची असतील ती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीसच केले तर तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हालाही ते बदल अनुभवायस मिळतील आणि त्या बदलांमधून तुम्ही काहीतरी नवीनही शिकाल। सोबतच अचानकपणे तुम्हाला एकाकीपणाची भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होईल। तुमचे मन अशांत झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होऊ शकते। सोबतच तुमच्या नात्यामध्ये असुरक्षा वाटू शकते। तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्ही दूर जाण्याची ही शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या घरापासूनही अलिप्त राहाल आणि या सर्वांमुळे किंवा या सगळ्यांमुळे तुमच्या मनामध्ये तशी असुरक्षेची म्हणा किंवा एक प्रकारे डिप्रेशनची भावना ह्या महिन्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। आणि तुमच्यासाठी हे सर्व जे निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत, ते तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होणार नाहीत। त्यामुळे तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्यापासून दुरावण्याचीही शक्यता आहे। सोबतच आपण प्रत्येक वेळी इतरांबद्दलच्या ज्या आपल्या मनामध्ये भावना असतात ते प्रकट करायला शिका। मनातच गोष्टी धरून बसणे हे योग्य नाही, कारण आपला मानसिक तणावही वाढू शकतो आणि समोरच्याला आपण जर आपल्या मनातील त्यांच्याबद्दलच्या भावना नाही सांगू शकलो तर गैरसमजही वाढण्याची शक्यता असते। त्या गैरसमजातून मतभेद उत्पन्न होऊ शकतो। त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कसल्याही प्रकारची जर भावना उत्पन्न झाली तर लगेचच सांगायला शिका, म्हणजेच नात्यामध्ये एक प्रकारे स्पष्टता निर्माण होईल आणि स्पष्टता विश्वास निर्माण झाल्यामुळे तुमच्या नात्याला वेगळेच प्रकारे एक वळण मिळेल किंवा कोणतेही नाते असो त्या प्रत्येक नात्यामध्ये हे जपायला शिका, म्हणजे नाते पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात फुलून जाईल। तरी प्रयत्न करून बघा। एखादी जमीन खरेदी करण्याच्या जर तुम्ही विचारात असाल बऱ्याच दिवसांपासून तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल। सोबतच वाहन पण खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तसे योग आलेले आहेत। तुम्ही एखादे वाहन पण खरेदी करण्याची शक्यता आहे। सोबतच शिक्षणासाठी म्हणा किंवा व्यापारासाठी म्हणा किंवा करिअरसाठी म्हणा किंवा एक टूर फॅमिली ट्रिप म्हणा, तुम्ही विदेशी जाण्यासाठी ह्या सगळ्यामधून एखाद्या गोष्टींमधून जर प्रयत्न करत आहात विदेशी जाण्यासाठी तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। तुम्हाला विदेशी किंवा परदेशामध्ये जाण्याची संधी मिळेल तरी त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घ्या। तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे लागणार आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या कुरबुरी त्रास देण्याची शक्यता आहे। सोबतच जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल तर थोडंसं सावधान राहा, कारण वेळ सध्यासाठी अनुकूल नाहीये। महिन्याच्या सुरुवातीस संतानाबद्दल कसली तरी चिंता तुम्हाला सतावित राहील आणि त्यामुळे तुम्ही खूप चिंतित असाल, परंतु चिंता करूनही काही आपल्याला मिळणार नाहीये। संतानाबद्दल चिंता आहे तर कशा बाबतीत आहे, काय प्रकार आहे किंवा काय अडचण आहे ती समजावून घ्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा। उगीच चिंता करत बसून तुमचेही मानसिक स्वास्थ्य खराब होईल आणि त्या संतानाला पण त्रास होईल। तर काय असेल ते आपापसामध्ये बोला आणि मिटवा आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न तुम्ही करा, पण नक्कीच चिंता तुम्हाला सतावणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच स्वतःच्या मान सन्मानाची काळजी घ्या। आपल्याकडून कोणत्याच प्रकारची कोणत्याच बाबतीमध्ये चूक होणार नाही याची तुम्ही नेहमी दक्षता घेत चला किंवा तसा प्रयत्न तुम्ही करत चला। आपल्या मानसन्मानाला किंवा आपली जी प्रतिष्ठा आहे त्याला ठेच पोहोचू नये अशी कोणतीही तुम्ही एक कार्य करण्याचा प्रयत्न करू नका किंवा चुकूनही आपल्याकडून तसे कार्य घडू नये असा तुम्ही नेहमी प्रयत्न करत चला, कारण हे फार महत्त्वाचं आहे। तुमची इमेज तुम्ही सांभाळण्याचा नेहमीच प्रयत्न करायला हवा। सोबतच नातेसंबंधांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वासामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल। आपला जोडीदार तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करेल आणि त्यामुळे तुम्हालाही तुमच्या जोडीदाराबद्दल एक प्रकारे आदर पहिल्यापेक्षा जास्त वाढेल आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जोडीदाराची साथ आहे, त्यामुळे तुमच्यातील प्रेम हे पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच याचा तुम्ही लाभ घ्या। सोबतच तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये कठीण अडचणी आल्यास तर तुम्हाला ह्या बाबतीतही तुमचा जोडीदार प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य करेल, अगदी खंबीरपणे तुम्हाला साथ देईल। त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे वेगळी शक्ती अनुभवायला मिळेल। तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने भरून जाल।
अचानकपणे नातेवाईकांकडून आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे तुमचं घर किंवा तुमचे परिवारजन हे खूप आनंदी असतील. घरामध्ये एक प्रकारे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यासारखे तुम्हाला दिसेल. जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांची विवाह जुळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे तुम्ही खूप आनंदी असाल. सगळीकडे एक प्रकारे कार्यक्रम, समारंभ, शुभ कार्य ह्याची चहलबिचल असेल. त्यामुळे तुम्हाला हा महिना ह्या बाबतीत तरी खूप प्रसन्न जाणार आहे, खूप सकारात्मक असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्या. सोबतच जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांच्यासाठी ह्या महिन्याची सुरुवात उत्तम म्हणजे उत्तम आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल आणि त्यामुळे तुमची सर्वार्थाने प्रगती होईल. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुमचे नाते हे पहिल्यापेक्षा जास्त विश्वास आणि दृढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये ह्या महिन्यामध्ये थोडेसे चढ उतार पाहायला मिळणार आहेत. भागीदारीमध्ये आर्थिक व्यवहार तुम्ही जर करणार असाल किंवा तुमचा जर भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर थोडंसं सांभाळून करा, कारण नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे. सोबतच एखादा व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास पण घडेल आणि त्या प्रवासांमधून तुम्हाला लाभच मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय आहे, थोडेसे चढ उतार तर असणारच आहे. कधी लाभ मिळेल तर कधी तोटा होईल. हरकत नाही, प्रयत्न करणे थांबवू नका. परंतु कोणताही निर्णय घेताना ह्या महिन्यामध्ये नीट विचार करून परामर्श घेऊन मगच निर्णय घ्या. मग तो आर्थिक निर्णय असेल किंवा एखादा नवीन करार करणार असाल, एखादी नवीन डील करणार असाल तर त्या बाबतीतही तुम्ही लगेचच निर्णय घेऊ नका. खूप विचार केल्यानंतरच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला महिन्याची सुरुवात थोडीशी तुम्हाला व्यवसायाबाबत चढउतार दिसणारी किंवा चढउतार पाहायला मिळणारी असेल, परंतु महिन्याचा शेवट हा तुमच्या व्यवसायासाठी खूप शुभ होणार आहे. जे काही तुम्ही त्रुटी पाहिल्या असतील, तुम्ही जे काही नुकसान पाहिलेले असतील सुरुवातीला, ते सर्व तुम्हाला महिन्याच्या शेवटी नक्कीच भरून निघणार आहे. तरी याचा तुम्ही लाभ घ्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये भरपूर वाढ होईल. त्यांच्यामध्ये खूप व्याप वाढेल. कामामध्ये खूप व्याप वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडी सुद्धा टाईम किंवा वेळ तुमच्या फॅमिलीसाठी मिळणार नाही आहे. तुमच्यावर जबाबदाऱ्या ह्या खूप प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसून येतील. सोबतच तुमचे जे हितचिंतक आहे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ते तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या कामामध्ये समस्या उत्पन्न करण्याची शक्यता इथे दिसत आहे. मग ते कोणतेही कारण असो, कोणत्याही कारणानिमित्त किंवा कोणत्याही प्रकारे ते तुमच्या कामामध्ये 100% समस्या उत्पन्न करतील. तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण कधी कधी आपले जे शुभचिंतक असतात, आपले जे हितचिंतक असतात तेच आपल्याला चुकीचे मार्ग दाखवतात किंवा चुकीचे सल्ले देत असतात की जेणेकरून आपले नुकसान व्हावे. त्यामुळे कोणत्याही जबाबदाऱ्या असतील, महत्त्वाचं तुमच्यावर जे काम असेल तर ते तुम्ही अधिक कष्टाने, मेहनतीने, स्वकर्तृत्वाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही समर्थ आहात तुमच्या कामासाठी. तर तुम्ही इतरांची मदत जरी घ्यायची असेल तर शेवटी निर्णय हा तुम्हीच घ्यायचा. मदत घ्या परंतु विश्वास ठेवू नका. जे कोणतेही काम असतील त्याच्यामध्ये तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ मंडळी तुम्हाला मदतही करतील आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला एक प्रकारे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे तुमची एक प्रकारे ही कडक परीक्षाच घेतली जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या महिन्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर आव्हाने, भरपूर संकटे, काही पण नवीन प्रकारे येण्याची शक्यता दिसत आहे. तर त्याच्यासाठी तयार राहा. अजिबात खचून जाऊ नका, भिवून जाऊ नका, अतिविश्वास कोणावरही ठेवू नका. जे काही कार्य असेल ते तुम्ही स्वतः डोळ्यात तेल घालून करण्याचा प्रयत्न करा. मग बघा कसं यश तुम्हालाच मिळेल. तरुण वर्गाला हा महिना त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये खूपच अनुकूल असणार आहे. परंतु तुम्ही जर नोकरी शोधत आहात बऱ्याच दिवसांपासून तर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी थोडंसं थांबावं लागणार आहे. ह्या महिन्यामध्ये तरी तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल की नाही याची थोडीशी शंकाच वाटत आहे. सोबतच जर तुम्ही एखादा व्यवसाय करणार असाल किंवा एखादं नवीन करिअर जर तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता. या सगळ्यांमध्ये तुमचे घरातील मंडळी, तुमचे फॅमिली, जे काही फॅमिलीतील मेंबर्स आहेत ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. फायनान्शियली म्हणा किंवा एक सपोर्ट म्हणून, एक मेंटली सपोर्ट म्हणून, फायनान्शियल सपोर्ट म्हणून ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि यातून तुम्हाला काहीतरी करून दाखवायची प्रेरणा नक्कीच मिळेल. मग तुम्ही कोणताही व्यवसाय करणार असाल, आजकाल ऑनलाईन व्यवसाय आहेत, डिजिटल व्यवसाय आहेत किंवा कोणतेही आहेत, तर ते तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही ॲटलिस्ट सुरू करण्याचा प्रयत्न तरी करा. लगेच लाभ मिळेल याची अपेक्षा तुम्ही बाळगू नका. आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला लाभ मिळत असतात. तर त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे अजिबात थांबू नका. जे काही तुम्हाला करिअरसाठी तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन असतील ते तुम्ही नक्कीच करा. हळूहळू का होईना तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्कीच तुम्हाला लाभ मिळतील. महिला वर्गाला हा महिना खूपच अनुकूल असा जाणार आहे. जे कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या विरोधकांवर मात करावी लागणार आहे, कारण
तुम्ही जिथे नोकरी करता तिथे तुम्हालाही काही विरोधक म्हणा किंवा हितचिंतक म्हणा असतात, जे काही आपल्याला नेहमी त्रास देत असतात किंवा कळत न कळत आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्यांच्यावर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मात करून दाखवावी लागणार आहे. तुम्ही नेहमी जाऊ दे जाऊ दे जर असंच तुम्ही म्हणत राहिलात तर हा त्रास वाढून तुम्हाला अशी सवय होऊन जाते. तर सहन करू नका. जर काही तुम्हाला जर आढळून आलं तर लगेचच बोला, व्यक्त व्हा, परंतु वाद घालू नका. गोडीने एकमेकांशी बोलून तुम्ही हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्हाला ते त्रास देत असतील तर त्याचा तुम्ही सामना करा नक्कीच, म्हणजेच पुन्हा सर्व पहिल्यासारखे होईल. फक्त असं समजा की कोणीतरी तुमची परीक्षा घेत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी आधीच सज्ज व्हा, तयार राहा आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची मानसिक तयारी तुम्ही करून ठेवा. पण हे सर्व करत असताना तुमची स्वतःची तब्येतही तुम्हाला सांभाळावी लागणार आहे, कारण ह्या महिन्यामध्ये अचानकपणे अपचनाचा त्रास संभवतो. सोबतच एखाद्या ठिकाणी तुम्ही समारंभाला किंवा एखाद्या कार्यक्रमालाही भेट द्याल, तिथेही तुमचे काही आवडीचे प्रियजन तुम्हाला गाठ पडतील आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला एक आनंदी भावना किंवा एक आनंद तुम्हाला मिळेल. आणि तिथेही तुम्ही जर अरबट चरबट खात असाल किंवा घरामध्येही खाण्याबाबत थोडंसं तुम्ही सावधान राहा किंवा खाण्याबाबत थोडीशी काळजी घ्या, कारण म्हटल्याप्रमाणे अपचनाचे त्रास तुम्हाला त्रास देतील. जास्त करून पाणी पिण्याचा प्रयत्न करा. सोबतच आहार जे पचेल तेच खा आणि तेवढंच खा. विद्यार्थी वर्गाला ह्या महिन्याची सुरुवात खूपच उत्तम राहणार आहे. तुमची सर्वार्थाने प्रगती होईल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना ह्या महिन्यामध्ये अथक प्रयत्न करावे लागतील. विदेशी जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत असतील, जे कोणी विद्यार्थी, तर ह्या महिन्यामध्ये त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळण्याची शक्यता आहे. तसे योग आलेले आहेत. जर तुम्ही परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुम्हाला विदेशामध्ये जाण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. तर जर प्रयत्न करत आहात तर अजून जोराने प्रयत्न करा, अजिबात थांबू नका. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडासा मध्यम राहील, कारण जे काही जुने आजार आहेत त्यांना आराम मिळेल, परंतु काही नवीन आजार तुम्हाला ह्या महिन्यामध्ये त्रास देण्याची शक्यता आहे. नवीन आजारांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची इच्छाशक्ती वाढवावी लागणार आहे. तुमचं जे काही आहार आहे, व्यायाम आहे, योगा आहे, मेडिटेशन जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये वाढ करा. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या, कारण सध्या काळ हा कधी थंडी तर कधी गरम असा आहे. तर त्यामुळे आपणच आपल्या आहाराची, आपल्या शरीराची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. मेन म्हणजे तुमची इच्छाशक्ती वाढवा. इच्छाशक्ती जर वाढली तर त्याच्या जोरावर तुम्ही कोणतेही अशक्य कार्यही शक्य करून दाखवाल. सोबतच जर तुमच्या मनामध्ये काहीतरी करायचं असेल तुम्हाला किंवा काहीतरी लिहायचं जर तुमच्या मनामध्ये असेल, एखादं नवीन कार्य तुमच्या मनामध्ये करायचं असेल तर नक्कीच करू शकता. ह्या महिन्यामध्ये तसे योग आहेत. नक्कीच तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि तुमच्या कामाला एक प्रकारे लाभ पण मिळेल आणि तुम्हाला एक प्रेरणा मिळेल की अजून याच्यामध्ये आपण पुढे जावं. जर तुमच्या मनामध्ये समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. चांगले योग आहेत तसे करा. स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये जर काही कौशल्य असेल तर ते बाहेर काढा. त्याप्रमाणे वाटचाल करा. मनासारखं जर झालं तर तुमचं मनही शांत राहील, आनंदी राहील आणि या सगळ्यांमुळे तुमचे शरीरही निरोगी राहील. एकंदरीतच पाहता हा महिना मेष राशीसाठी सर्वार्थाने बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची फळे घेऊन आलेला आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही सर्वांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. जर संकट आली, आव्हाने आली तर त्याचा सामना करा आणि जर आनंद आला तर त्याचा लाभ घ्या. यश मिळालं, लाभ मिळाला तर आनंद घ्या, आभार माना आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्या. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.